अहेरीमध्ये खत टंचाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। युरिया आणि डीएपी खतांचा तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक चष्मा भेट देत अनोखे आंदोलन करण्यात आले। लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। कृषी विभागाने बफर स्टॉकमधून तातडीने खतांचा पुरवठा करण्याचे आणि नवीन साठा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। मात्र आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांनी दिला आहे। जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा खूप अडचणीत आम्हाला दिसला, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून आम्ही युरिया आणि डीएपीची मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं आहे। आणि हे आंदोलन बघून अधिकारी वर्ग पण थोडंसं मन त्यांचं पिघळलं आणि त्यांनी आमची मागणी पूर्ण केली आणि त्यांच्याकडे जे स्टॉक होतं ते उद्या रिलीज करणार असं त्यांनी ग्वाही दिली। बाकीचे पण मागणे आमचे होते, पण आम्ही हे जे आमचे शेतकरी लोकांचे जे दुःख दर्द होतं त्यांना दिसत नव्हता, म्हणून आम्ही त्यांना चष्मा दिलं की कमीत कमी ते लावून आमचे शेतकरी लोकांचे दुःख दर्द बघतील आणि त्यांचे जे समस्या आहे ते निवारण करण्याचा ते प्रयत्न करतील। आणि समोरचे बाकी जे आमचे मुद्दे आहे ते पण त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। समजा त्यांना ते दिसत नसेल तर त्यांना समोर आम्ही मोतीबिंदू झाला समजून त्यांचं आम्ही ऑपरेशन करण्यासाठी पण आम्ही तयार आहोत। आणि हे पण त्यांना समजणार नाही ते, आणि याच्यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आम्ही बसण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आणि आमचे लोक तयार आहात।